विधायक संजय गायकवाड़ ने मीडिया से बातचीत में स्पष्ट किया कि उनकी शिवसेना बाला साहब ठाकरे की ही है और जनता ने हमेशा इस पर भरोसा रखा है। उन्होंने सांसद संजय राउत पर निशाना साधते हुए कहा कि वे सिर्फ दूसरों के पांव चाटने का काम करते हैं। गायकवाड़ ने यह भी बताया कि शिवतीर्थ पर होने वाली सभाएं शिवसेना शिंदे गुट की हैं और चुनाव आयोग से इसे मान्यता प्राप्त है। साथ ही उन्होंने कहा कि महानगर पालिका परिषद में जगहों का बंटवारा सही ढंग से होगा और केवल उन जगहों पर चुनाव लड़ा जाएगा जहां जीत की संभावना है। आइए सुनते हैं और आगे क्या कुछ कहना है गायकवाड़ का। याला जागा वाटपाचं सध्या चालू आहे आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब हे सगळे एकत्र बसलेले आहेत। सगळे सन्मानजनक जागा त्या ठिकाणी घेतील आणि लढतील आणि जिंकतील सुद्धा। शिवतीर्थावर ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सभा घेतला ती शिवसेना आमच्याकडे आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाची शिवसेना कधीही महाराष्ट्रात देशात जन्मास आलेली नव्हती। ती शिवसेना होती फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जी आम्हाला मिळाली आहे, जिला निवडणूक आयोगाने मान्यता दिली। त्याच्यामुळे शिवसेना आमची आहे। याच शिवतीर्थावर आम्ही पण जेवढे आज आम्ही बाहेर पडलो, जेव्हा आमच्या तोंडाला मूछ पण नव्हती तेव्हापासून आम्ही शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार ऐकायला जायचो आणि येणाऱ्या काळात शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार आम्ही तिथे समजतो। आम्हाला महसूस होते की बाळासाहेब या ठिकाणी आहेत आणि मग आम्ही तिथे जाणार, नतमस्तक होणार। आम्हाला कोणाचा बाप रोखू शकत नाही। जर संजय राऊत असे म्हणत असतील की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी आमची शिवसेना ही जर शहाची टेस्ट ट्यूब बेबी असेल तर 100% तुमची राहिलेली शिवसेना ही राहुल गांधीची टेस्ट ट्यूब बेबी असायला पाहिजे 100%। आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या राहुल गांधी तिकडे पाय चाटा करता तिकडे गेला। मग तुझ्या दम आहे कोणाला तिकीट देऊ नये तर तू जनतेतून निवडून ये। तू पब्लिक मध्ये संजय राऊत अवकात नाही, तू जनतेतून निवडून येत नाही म्हणून तू वरून निवडून येतो। शेवटी ज्याची पात्रता असते ना निवडून यायची, तो आमदाराचा मुलगा असो का कोणी असतं, त्याच्यातील निवडून यायची क्षमता असते, लायकी असते, पात्रता असते। त्यासारखीची लायकी जनतेतून लढायची नाहीच आहे। आणि म्हणून तुम्ही असले प्रकारचे विधान करता, कारण तुम्हाला माहिती आहे असं बोललं की मग तिकीट कटतील, मग आपल्या जागा निवडून येतील, याच आशेवर तुम्ही असे स्टेटमेंट करतात। आता ते तर जागा त्यांच्याकडनं पण मागणीचा प्रस्ताव येईल, आमचाही जाईल। शेवटी बसून तडजोडी होतील की विनाकारणच्या जागा लढून हरण्यात पण काही अर्थ नाही, हे त्यांना पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे। त्याच्यामुळे जिथे जिथे विजय प्राप्त होईल त्याच जागा त्या पक्ष घेतील आणि जिंकतील। आता ते तर जागा त्यांच्याकडनं पण मागणीचा प्रस्ताव येईल, आमचाही जाईल। शेवटी बसून तडजोडी होतील की विनाकारणच्या जागा लढून हरण्यात पण काही अर्थ नाही, हे त्यांना पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे। त्याच्यामुळे जिथे जिथे विजय प्राप्त होईल त्याच जागा त्या पक्ष घेतील आणि जिंकतील। शिवसेना बाळासाहेबांची सन्मानानं राज्यात काम करते। तुम्ही किती तिरस्कार केला, किती नाव ठेवले तर आम्हाला त्याचा फरक पडणार नाही। शेवटी जनतेने आम्हाला मॅन्डेट खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे। म्हणून पाय चाटाचं काम उभाटाचे नेते हे दिल्लीत जाऊन स्वतः करतात आणि तो शहाणपणा ते आम्हाला शिकवतात।